नमस्कार, मी सानिया चौधरी. आज डिवोशनल सॉन्ग तुमच्या भेटीला येणार आहे. त्याचं नाव आहे राम नाम. हे प्रभू श्री रामांवरती गाणं आहे आणि खूप सुंदर पद्धतीनं हे गाणं लिहिलेलं आहे सागर नाईक यांनी. मानसी रानडे यांनी खूप गोड गायलेलं आहे. आम्ही हे शूट केलेलं शिरवळमध्ये आणि 2 दिवस आमचं तिथे शूट होतं. एका मंदिरातच आम्ही हे शूट केलेलं आहे, त्यामुळे तुम्ही बघालच ते गाणं. ते मंदिर, ती जी सजावट होती आणि ते जे इतक्या गोड पद्धतीने गायलेलं आहे की माझ्यासाठी अर्धं काम तिथे संपलेलं होतं. आय जस्ट हॅड टू बी इन दॅट मोमेंट आणि लिव्ह दॅट मोमेंट. त्यामुळे मी ती जी मूर्ती पण तुम्ही बघाल प्रभू श्री रामांची, ती पण इतकी सुंदर आहे की त्याच्याकडे खरंच बघत बसावं असं वाटतं. त्यामुळे हे सगळंच इतकं छान जुळून आलेलं आहे. तर तुम्हाला हे गाणं नक्की आवडेल. हे माझं पहिलं सॉन्ग आहे, अल्बम आहे आणि मुळात मी कथक डान्सर असल्यामुळे माझ्यासाठी अजून स्पेशल आहे. कोरिओग्राफी पण खूप सुंदर केलेली आहे. तुम्ही बघाल खूप वेगळे वेगळे टेक्निकल गोष्टी त्यात वापरलेल्या आहे. सेमी क्लासिकल नृत्य आम्ही ठेवलेलं आहे आणि त्याच्यात एक शॉर्ट मेसेज पण आहे. जर तुम्ही ते गाणं पूर्ण बघितलं तर तो मेसेजही तुम्हाला कळेल. सो हे गाणं नक्की बघा आणि तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. थँक्यू. नमस्कार, मी सागर नाईक. मला अत्यंत आनंद होतोय. आज आमचं गीत राम नाम याचा लोकार्पण सोहळा आहे. प्रभू श्री रामांवर लिहिलेलं हे गाणं मी स्वतः रचलंय आणि संगीतबद्ध केलंय. दिग्दर्शनही मी आणि देवश्री कस्तुरे यांनी मिळून केलेलं आहे. हे गाणं आम्ही अयोध्येच्या राम मंदिराच्या 2ऱ्या ॲनिव्हर्सरीच्या औचित्यानं आज रिलीज करत आहोत आणि सर्व श्रोत्यांना ते अर्पण करत आहोत. सर्वांचं प्रेम लाभावं. आमच्यासोबत ज्या मुख्य भूमिका जिने केलेली आहे सानिया चौधरी, आणि तिने अत्यंत प्रामाणिकपणे काम केलेलं आहे आणि तुम्हाला गाणं पाहताना कळेल की तिने जे एक्सप्रेशन दिलेले आहेत ते लाजवाब आहेत आणि मुळातच ते गायलं इतकं सुंदर. मानसी रानडे ठाकूर ह्या नवीन गायिका आहेत, पण अतिशय निष्णात आणि अतिशय नावाजलेल्या आहेत. त्यांनी अनेक कार्यक्रम पुण्यात आणि पुण्याबाहेर केलेले आहेत. त्यासोबत आपल्याला अमृत तोडकर आणि ई मल्टीप्लायर हे निर्माते लाभलेत. त्यांनी कुठेही तसूभरही कसलीही कमी न पडता रामाच्या नावाला समर्पित ह्या गाण्याला संपूर्ण मदत केली. त्याबद्दल मी त्यांचे आणि सर्व टीमचे मनापासून आभार. गाणं हे ई मल्टीप्लायरच्या यूट्यूब चॅनलवर आपण पाहू शकता. ई मल्टीप्लायरचं यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर हे गाणं रिलीज आहे. तुम्ही आत्ता कधीही ते पाहू शकता. आणि हो, आणि हे आम्ही शूट केलं आहे शिरवळमध्ये. शिरवळच्या मंदिरामध्ये आम्ही एक राम मंदिराचा सेट उभारला तिथे आणि तिथे शूटिंग झालंय. एक नाईट शिफ्ट्समध्ये 2 हे आम्ही शूट केलेलं आहे. धन्यवाद. नमस्कार, मी मानसी रानडे ठाकूर. मला सागर नाईक यांचा फोन आला होता रामनाम सॉन्गसाठी. तेव्हा मी पहिल्यांदा भेटलो तेव्हा पहिल्यांदाच ऐकता क्षणी मला चाल भयंकर आवडली आणि अशी साधी असूनही खूप इम्पॅक्टफुल अशी चाल असल्यामुळे मी लगेचच हो म्हटलं. लगेच आम्ही रेकॉर्डिंग, म्हणजे त्याच्यात विचार करण्यासारखं काही नव्हतंच. आम्ही लगेच रेकॉर्डिंग पण केलं. पहिल्यांदा केलं तेव्हा माझी एनर्जी थोडीशी कमी आहे की काय असं वाटलं होतं, म्हणून आम्ही परत एकदा केलं आणि यासाठी 2दा काय कितीही वेळा टेक घेतला तरी कमीच आहे. सो एकंदरीत खूप सुंदर अनुभव आहे जो शब्दात पूर्णपणे नाही व्यक्त करता येणार. थँक्यू. नमस्कार, मी प्रशांत उथळे. राम नाम या गाण्याचा भाग होण्यासाठी मी सागर सरांचे धन्यवाद देतो की एक अतिशय डिवाईन आणि इमोशनल असं हे सॉन्ग आहे आणि श्रद्धा आणि भक्ती या दोन्हीचा मिलाप असलेलं हे गाणं आहे. हे गाणं सागर सरांनी अगदी 10 मिनिटात लिहून काढलं होतं आणि त्यानंतर आमचं असं झालं की याच्यावरती एक आपण छानसं गाणं आपण शूट करूयात. म्हटलं हां ठीक आहे, काही हरकत नाही. आणि मग त्याप्रमाणे मग सगळ्या गोष्टींची निवड, कॉस्ट्युम्सपासून मंदिर कुठलं घ्यायचं तिथपासून लोकेशन्स, असं सगळा तो प्रवास चालू झाला. आणि या प्रवासामध्ये मग नंतर मला सागर सर म्हणाले की अरे तुला पण एक पार्ट प्ले करायचा आहे. अँड आय वॉज सरप्राईज की अचानक, म्हणजे आमचं तोपर्यंत काही ठरलं नव्हतं. इट वॉज अ सरप्रायझिंग एलिमेंट. अगदी आदल्या दिवसापर्यंत मला माहीत नव्हतं की आय एम गोइंग टू प्ले अ पार्ट इन दिस सॉन्ग. अँड आय एम रिअली थँकफुल अँड ग्रेटफुल टू सागर, टू देवश्री मॅम
की मला एका डिवोशनल सॉन्गचं, एका डिवाईन सॉन्गचा पार्ट होता आला. आणि हे एक अप्रतिम गाणं असं आहे, तुम्हाला ते नक्कीच आवडेल. माझी जी को आर्टिस्ट आहे सानिया, तिनं पण अप्रतिम काम केलं आहे. तिचे एक्सप्रेशन्स लाजवाब आहेत. ती स्वतः एक डान्सर आहे आणि या गाण्याला न्याय देण्याचं काम सानियानी केलं आहे. याला न्याय देण्याचं काम सागर सरांनी केले, कारण त्यांची उत्कृष्ट कोरिओग्राफी तुम्हाला या गाण्यात पाहायला मिळणार आहे. आणि हे गाणं ज्यांनी गायलंय त्या आपल्या मानसीताई, त्यांनी अप्रतिम हे गाणं गायलेलं आहे. त्यांचा आवाज या गाण्याला तंतोतंत मॅच होतोय असं मला वाटतं. तर हे गाणं तुम्ही जरूर ऐका आणि सगळ्यांना सांगा. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार, मी मिलिंद तुळणकर, मी जलतरंग वादक आहे आणि आत्ताच या रामाच्या गाण्याचं इथे प्रकाशन झालं आहे आणि आम्ही सगळ्यांनी ते गाणं बघितलं. इतक्या छोट्या गाण्यामध्ये खूप छान असा प्रभाव पडणारं ते गाणं आहे आणि सगळ्यांनीच उत्तम काम केलं आहे. सागर सरांनी ते खूप छान लिहिलं आहे आणि कोरिओग्राफी पण छान झालेली आहे. गायनाला पण उत्तम मानसीजींनी चांगला न्याय दिलेला आहे. मला वाटतं खूप थोडक्या वेळात राम मंदिराच्या दुसऱ्या वर्षाच्या ॲनिव्हर्सरीसाठी हे खूप एक योग्य दिवस त्यांनी निवडला आणि हे गाणं प्रकाशित केलं आहे. आपण जरूर हे यूट्यूबवर बघा. खूप खूप धन्यवाद.